या आजाराचं नाव काय म्हणले तुम्ही? ते थॅलिसिमिया मेजर. अच्छा, असं म्हणजे महिन्याला आता त्याला रक्त भरावंच लागतं? भरावंच लागतं कंटिन्यू. त्याला मी 12 वर्ष झाले रक्त भरतो, म्हणजे 8 वर्षाचा झाला तोपर्यंत चांगला होता. 8 वर्षापासून आज 20वं चालू, म्हणजे 12 वर्ष झालं. ते म्हणले पप्पा मला बिग बॉस मधून फोन आलाय. मी म्हणलं हो. म्हणलं ते सूरज चव्हाण सारखं म्हणलं काही पण फेका नको मारू म्हणलं. 25 लाखात काहीतरी समथिंग हे बरं होऊ शकतं? हा, ते एक इंजेक्शन आहे म्हणा. 20-25 लाख रुपये खर्च. तुम्हाला आता नाही मागाशी म्हणलं मी आहे म्हणा, पण भरपूर काही. इंजेक्शनचा खर्च तेवढा आहे? हो, म्हणजे त्याचे ते काय डॉक्टरचं म्हणणं आहे की त्याच्या पेशा जे आहेत ना आतमधल्या, त्या जिवंत राहत नाहीत. रक्त भरलं ना ते मरतात, म्हणून त्याचं रक्त कमी होतं. सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे आकाशविद मास्टर्स मध्ये. मंडळी, तुम्हाला माहिती आहे की बिग बॉस सीझन 6 हा सुरू झालेला आहे आणि त्या सीझन मध्ये आलेला एक कंटेस्टंट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे, तो म्हणजे प्रभू. प्रभूची स्टोरी थोडीशी इमोशनल आहे आणि ती इमोशनल स्टोरी त्यानं आपल्याला सांगितलीही. बऱ्याच गोष्टी त्यानं त्याच्याविषयी सांगितल्या, मात्र त्याच गोष्टी कितपत जे आहेत ते योग्य आहेत किंवा कितपत त्या गोष्टी खऱ्या आहेत, या सगळं जाणून घेण्यासाठी आज प्रभूचे वडील माझ्यासोबत आहेत. कारण बऱ्याचशा लोकांना वाटतं असं आहे की तो कार्ड खेळतोय किंवा काहीतरी सिंपती मिळवण्यासाठी वगैरे वगैरे 2 दिवसापासून ते चाललंय सगळं. पण आज सगळी परिस्थिती मी तुम्हाला त्याच्या वडिलांना विचारून तुमच्या समोर दाखवणार आहे आणि ते सगळं तो बिग बॉस मध्ये कसा गेला, काय वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण त्यांना विचारणार आहोत. काका, स्वागत आहे, कसे आहात? नमस्कार. तर काय सांगाल, प्रभूचं वय काय असेल बरं आता? त्याला 20वं चालू आहे. मग 20 वर्षात आपला पोरगा महाराष्ट्राच्या पडद्यावर दिसतोय, कसं वाटतंय? नाही, आता चांगलं वाटतंय ना. आता ते म्हणजे त्यांनी ते बनवलं म्हणल्याच्या नंतर मला तर खूपच अभिनंदनच वाटतंय, त्याच्यावर करावं वाटतंय. अच्छा, हा. बर, काय सांगाल, ह्या बिग बॉस मध्ये जायचं कधी ठरलं? म्हणजे कधी नेमकं असं काय कॉल आला, काय मेल वगैरे, कसं ठरलं कसं ते? हा, कॉल आला होता त्यालाच आला होता. आता माझ्याकडे तर नाही, त्याच्याकडेच होतं ना सगळं. ते त्याच्या नावावर आयडिया वगैरे सगळं काय तोच करत होता. आणि त्याचा एक छोटा भाऊ, त्याला वरून कॉल आला. कॉल आल्यावर की ते म्हणले पप्पा मला बिग बॉस मधून फोन आलाय. मी म्हणलं हो. म्हणलं ते सूरज चव्हाण सारखं म्हणलं काही पण फेका नको मारू म्हणलं. अहो, तो म्हणला नाही पप्पा. त्यांनी मला लगेच केला ना कॉल. म्हणे नाही पप्पा, खरंच आलाय. मी म्हणलं नाही रे, कोणी पण म्हणलं. आता एरबी असे ते आयडी वर बोलतात ना की तुला इकडं प्रमोशन आहे, तुला 50,000 देतो, तुला 20,000 देतो. आणि ह्याला काय आपलं ते लगेच त्याला वाटतं की खरंच का काय म्हणून. एक नंबर टाकला होता माग माझ्या त्याच्या आयडीवर माझ्यावाला. एवढे कॉल ना, ते आता आपल्याला माहिती नव्हतं त्या क्षेत्रामध्ये. मग ते फोन यायचे, तुम्हाला प्रमोशन करायचं का? मग आम्ही म्हणलो ना त्यांना, तुम्ही 10,000 रुपये 5,000 रुपये ऍडव्हान्स टाका. मग ते झालं गोल. असं व्हायचं. म्हणजे त्याला नुसतं असं त्याची मजा घ्यायची. आता नंबर आता कसा आहे, खेडेगावचा असल्यामुळे कोणी पण, आता मी ड्रायव्हर असल्यामुळं तुमच्या परबचा मी आपलं देऊन टाकला. नंतर तो मला पप्पा तुम्ही काय म्हणे, तुम्ही कोणाला बी नंबर माझा देऊ नका बरं. आता आपल्याला माहित नव्हतं, आपण सरळ नंबर देत होतो ना त्याच्यावर. तर लोक असं करत होते. तर मला वाटलं बिग बॉस म्हणलं तू काय म्हणलं वेडा झाला म्हणलं. ते कसं असतंय म्हणलं, असं सगळ्यालाच नसतंय म्हणलं. नाही म्हणे, मला खात्री नाही आली. पण नंतर मग ज्या वेळेस समजा त्यांनी खरंच कॉल करून मी ऐकलं ना, तर मला जरा थोडं मॅनेजरने सांगितलं ना परत पुन्हा आमच्या. अच्छा, मॅनेजर म्हणे की नाही खरं आहे. म्हणलं ठीक आहे बा, आता जे खरं आहे ते म्हणल्यावर आता आपण तर. कधी होता हा कॉल? 2-3 महिन्यापूर्वीच. बर. हा, 3 महिने अगोदर. तिथून कसं ठरलं जायचं वगैरे सगळं? नाही, मग ते मॅनेजरने सांगितलं ना, मग त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट व्हायचा. प्रभूला ते सांगायचे, मग प्रभू सांगायचा. प्रभू इथे तुमच्यापाशी नव्हता का तेव्हा? नाही, गावाकडेच होता ना. म्हणजे हे व्हिडिओ बनवायला मुंबईला जात होता. अच्छा अच्छा. हा, इकडं लोकेशन चांगलं आहे, तिकडं लोकेशन चांगलं आहे, असं तसं म्हणून तो जात होता येत होता. असं करायचा तो. आणि मग नंतर त्यांची भेट वगैरे कशी तुम्ही घेतली का प्रत्यक्षात किंवा हा, घेतली ना, भेट घेतली, मीटिंग वगैरे झाली, सजेशन झालं. आणि मग नंतर म्हणलं कसं आहे बा, म्हणलं आपण कोणाला कसं काय म्हणायचं म्हणलं, ज्या वेळेस होईल त्या वेळेस होईल म्हणलं. आणि मग ज्या वेळेस समजा खरंच ते लोक तिकडून आले आमच्यावाले इथं, मग सगळं काय सिलेक्शन झालंय म्हणले, याच्यावर मग खात्री पटली मला. हा, पण साधारण हे मीटिंग जी होती ती कधी झाली होती?
त्याचा मीटिंगचा कालावधी किती होता? नाही, आधीच 2 महिने अगोदरच असंच मीटिंग झाली होती ना. अच्छा, झाली कुठं होती? मुंबईला झाली होती. त्याच्यानंतर मग सिलेक्शन वगैरे झालं तिकडच त्याचं? झालं ते सगळं काय, त्यांनी त्याच्यावरच सांगितलं आणि मग मोबाईलवरच सांगत होते सगळं काय. आता मॅनेजर होता ना. हा हा हा. मॅनेजर आता असल्यामुळे आपल्या पूर्ण महाराष्ट्राला तो घरात आलाय असं 11 तारखेला दिसलं, पण तो कधी गेला होता इथून? इथून तो म्हणजे हम्म आम्ही 6 तारखेला लोक तिथं पोहोचलो. हम्म 7 तारखेला त्यांचं काय असतं ते बघून 7 तारखेला त्यांच्या स्वाधीन केलं होतं मी. हम्म. मग ते 11 तारखेपासून आम्ही बघायला लागलो त्याला. अच्छा अच्छा. आता टीव्ही तर नाहीच घरी, हा. मोबाईलवर ते जिओ स्टार काय त्याच्यावरच बघतो. अच्छा. आता 11 तारखेपासून तुम्ही त्याला बघताय, मग जेव्हा त्याची पहिली टीव्ही वरती एंट्री झाली वगैरे, काय प्रतिक्रिया होती त्याची, आईची किंवा तुमची, सगळ्यांची? हा हा हा. ज्यावेळेस त्यांनी पहिली एंट्री केली त्या टायमाला म्हणजे लय मोठं मनाला असं वाटलं की खरंच हिरो झालाय असं वाटलं. म्हणजे खरंच त्याचं किती कौतुक करावं असं म्हणजे हृदयात मावना असं झालं होतं. पण काय सुंदर वाटलं. त्याची तर तुमची तर समजा ती रिएक्शन होती, पण मला वाटतं तो ज्या गावातून येतो तो परतूरच्या शेजारी कुठेतरी गाव आहे ते, तर काय सांगाल गावकऱ्यांची रिएक्शन वगैरे काय, तुम्हाला दुसऱ्या दिवशी काय बोलले घरचे वगैरे? मग गावातले लोक म्हणले यार तुझा मुलगा तिकडे गेला, ते खरंच होतं का, ते लोक आलते असं तसं? म्हणलं हो ते लोक आलते म्हणलं, आणि खरंच आहे म्हणलं ते. आता आपल्याला 11 तारखेपासून म्हणलं मी पाहायला भेटेल म्हणलं आपल्याला. तर म्हणले हो यार बघितलं आम्ही बघितलं, असं भरपूर गावामध्ये चर्चा मग झाली सुरू. बर, आता 2-3 दिवस झालं तुम्ही बघताय. पहिल्या दिवशीच कोटियन नावाचा तो कोणतरी होता व्यक्ती, त्याने त्याला उचललं, मग तो रडला वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर सागर दादांनी त्याला खूप सारं समजून सांगितलं ह्या गोष्टी सगळ्या. काय वाटतं की बिग बॉसच्या घरामध्ये त्याची चांगली मैत्री किंवा चांगला त्याचं काळजी कोण घेते? नाही सध्या तर आता कसं आहे माहिती आहे का, की काळजी घ्यायला ते काय नाव म्हणले तुम्ही, त्यांनी उचललं होतं ना ते कोटियन. हा कोटिया काहीतरी कोटियन नाव आहे त्यांचं. विशाल कोटिया. ते जरा कसं आहे माहिती आहे का, आता त्यांना कसं आहे ते आता बॉडी बिल्डर आहे, काही असं तर आपल्याला ऐकण्यात आलंय ना, बघितलंय आम्ही म्हणून. पण ते चुकीचं वाटतंय मला, की कारण कसं आहे की हा मुलगा म्हणजे काय त्यांच्यासारखा एवढं काही सुपरस्टार असं काही नाहीये. हे फक्त रील स्टार आहे. माझा गरिबीचा मुलगा आहे, रील स्टार आहे, आणि याच्यातूनच तो जरसा व्हिडिओ बनवून मेहनतीनं आणि स्वतःच्या कंटेंटनं पुढे गेलेला आहे. तर मला असं वाटतं की त्याला आम्ही महिन्याला रक्त भरतो, आणि त्याचा हात पण मोडलेला आहे, म्हणजे असा पडला होता खाली. आता कसं आहे की आम्हाला माहित आहे की त्याला आम्ही काय करतोय आणि कवापासून भरतोय. आता तो 20 वर्षाचा आहे, वाटतोय का कुणाला पण वाटतंय की समजा हा 7-8 वर्षाचा असेल, पण मला माहित आहे ना, माझ्याकडे प्रूफ आहे ना, माझा मुलगा आहे ना, त्याला मी 12 वर्ष झाले रक्त भरतो. म्हणजे 8 वर्षाचा झाला तोपर्यंत चांगला होता, 8 वर्षापासून आज 20वा चालू म्हणजे 12 वर्ष झालं समजा. तर ते जर मला चुकीचं वाटतंय की असं धरून इथं धरलं होतं ना त्याने, मानेला धरलं होतं. कसं आहे एक तर त्याची नस सापडत नाही, त्याला एक तर वरून ब्लड भरावं लागतंय. कदाचित समजा काही झालं तर करणार काय. चांगलं बी वाटतंय आणि बेकार सुद्धा, या गोष्टीमुळे थोडं बेकार वाटतंय, दुसरं काही नाही. नाही तर आहे तर चांगलं वाटतंय, खेळ तर आहेच. आपण गेल्या वर्षी पण बघितला बिग बॉस. आता मी ड्रायव्हर असल्यामुळे मी तर 12-12 वाजेपर्यंत बघतच होतो समजा, आणि चांगला आहे असं काही एवढं हे नाही. पण काय सांगायचं वाटतंय तेच पहिल्या दिवशी त्याच वाक्यानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं की मला महिन्याला रक्त वगैरे भरायला होतं. काय आजार कशाचा आहे नेमका हा? आजार म्हणजे कसं आहे माहिती आहे का, पहिला तो 7-8 वर्ष मी सांगितलं ना, आता 8 वर्ष चांगला होता. आता 8 वर्षाच्या नंतर जे समजा त्याला म्हणजे आता ताप वगैरे तर येतोच ना, आता थंडी ताप ते जेवण करत नव्हता, आणि त्यावेळेस मग सहज आपलं दवाखान्यात गेलो, ताप आली म्हणून. तर डॉक्टर म्हणले की याचं रक्त कमी झालंय, याला रक्त भरावं लागतंय. आता डायरेक्टच माणूस का सरकारी दवाखान्यात जात नाही, मग खाजगी दवाखान्यात आम्ही जालन्याला मनियार हॉस्पिटल म्हणून आहे, त्र्यंबक बाल रुग्णालय. पहिला आम्ही प्रथम म्हणजे लहान मुलाचा उपचार करतात म्हणून आपण म्हणलं करावा तिथं गेलो, तिथं बघितलं. त्यांनी 2-3 दिवस ठेवून आपल्याला स्टेटमेंट केले आणि काढून दिलं. ते म्हणले की काय नाही म्हणले, होत असते म्हणले, थोडं रक्त कमी झालंय. त्यावेळेस मी इकडे घनसावंगी तालुक्यामध्ये ऊस तोडत होतो, तिथूनच नेलं होतं त्याला. तर मग ते 2-3 दिवसात त्यांनी ते ट्रीटमेंट करून आम्हाला घरी पाठवलं. घरी पाठवल्याच्या नंतर मग परत एक 3-4 महिन्यांनी परत पुन्हा त्याचं 5 महिन्यांनी पुन्हा ब्लड कमी झालं आपोआपच. हा 4-5 महिने परत राहिला, म्हणजे तिथून आल्यावर त्याला भरल्यावर व्यवस्थित झाला तो, पण 5 महिन्यांनी परत रिटर्न आलं. रिटर्न आल्यावर मी म्हणलं यार परत पुन्हा असं झालं, मग परत त्याच आता जिथं गेलो तिथं जाणार ना. तिथं गेलो, डॉक्टर म्हणले यार
बघावं लागल, 2 दिवस तुम्ही ऍडमिट व्हाच. परत दोन दिवस ऍडमिट होऊन आम्ही तिथं परत पुन्हा 15-20-25 हजार रुपये काय असेल तर बिल खाटाचं याचं त्याचं आमचं ते झालं. पहिले नाही लागले, आता लागतच असते. मग आता सारखं दुखणं हे कमी कशाने व्हायला हेच काही कळना आम्हाला. मग नंतर काय झालं, घरी आलो म्हणे आता व्यवस्थित होईल. डॉक्टरने पण नाही सांगितलं ना थॅलेसेमिया आहे म्हणून. आता नाहीच तर काय, त्यांनी रिपोर्ट काढले पण त्याच्यात काही निघालच नाही. नंतर मग आम्ही त्याच्यानंतर मग 7-8 महिन्याने परत पुन्हा कमी झालं. अच्छा. आता लोक सांगायचं इकडं जा तिकडं जा, आम्ही हे पण छोट्या मोठ्या गावात असं सांगितलं तर जायचं बा, लेकरासाठी तर माणूस करतोय. मग परत कमी झालं तिसऱ्यांदा. मग आता तुमच्यासारखे आता पैसे तर नाही, आणि पैसे नाही ते थोडंफार शेती होते ते आपण विकली गेलेली आहेत. मग ह्याच्यात दवाखान्यात असं इकडं काय तिकडं काय, नंतर मग काय परत मुलीचं लग्न हे ते केलं. हो अगदी. हा, मोठी मुलगी होती ती छान आहे परिस्थितीनं ते झालं म्हणा. त्याच्यानंतर मग त्याला आपण म्हणलं, मग लोक म्हणले की बाबा तू काय कर म्हणे, इथं तिथं पैसे घालू नको म्हणे, आपल्याला संभाजीनगर मध्ये सरकारी दवाखाना म्हणजे आपला चांगला आहे, याला घाटीला जा म्हणे, तू तिथं सगळं काय नाही, राहण्याचे पैसे राहण्याचं फक्त आहे तुला, आणि खाण्यापिण्याचं तिथं पैसे लागणार नाही. हे ऐकून मी 14 दिवस तिथं राहिलो. आम्ही दोघं, नवरा बायको, लहान मुलगा. आणि मग त्याच्यानंतर तिथं राहून 14 दिवस ट्रीटमेंट केली तिथं, त्याच्यात बी काही नाही निघलं. नंतर परत आम्ही गावाकडे आलो आणि मी कर्नाटकला ऊस तोडायला गेलो. त्या डॉक्टरने सांगितलं होतं आम्हाला संभाजीनगर मधून, इथं काही नाही म्हणे, सगळे चेकअप सगळं काय त्याच्यावर नॉर्मल आहे म्हणले, बिमारी काही नाहीये. म्हणलं रक्त का कमी होत आहे, ते म्हणले आम्हाला हेच तर काय कळना, तर आपल्यापेक्षा अजून मोठ्या मशनीत तुम्ही जे हॉस्पिटलला जावा म्हणे, जर कमी झालं तर. मग ते 14 दिवस राहिल्यावर परत पुन्हा पुढं चालून मग आम्ही तोडीला गेलो. तोडीला गेल्याच्या नंतर मग परत पुन्हा तसा 3-4 महिन्यांनी त्याच्यानंतर परत पुन्हा याला प्रॉब्लेम आलाच. म्हणजे तो बरोबर जेवण नाही करायचा, म्हणजे ते आम्हाला लक्षण त्याचे कळून आले ना की जेवण करत नाही, गळून झोपतोय, थकवा येतोय, चालू शकत नाही. मग ते ताप यायचा. मग आम्ही समजायचं की आता ब्लड कमी झालं म्हणून. मग त्यांनी ते पत्ता दिलता जे हॉस्पिटलचा. मग ऊसतोडीला माझे मिसेस आणि ते तिथं राहिले, मी गेलो तिकडं. मग तिथं मी कम्प्लीट 2 महिने काढले, सगळं त्याचं म्हणजे चेकअप केलं. त्याच्यानंतर ते म्हणले की बाबा इथं तर काय आता सगळं तुमचं ट्रीटमेंट केलं, याला थॅलेसेमिया आहे, असं कार्ड तुम्हाला देतो, याच्याशिवाय काय नाही म्हणे, मेजर थॅलेसेमिया काय म्हणतात ते. बर. मग ते नंतर आम्हाला माहिती झालं बाबा आता काय. मग डॉक्टर म्हणले बाबा आता कसं आहे, 100तून एकाला होतंय, विलाज आहे त्याचा, पण तो तुमच्याच्याने नाही झापणार. अच्छा. मग आता मी म्हणलो तरी सांगा तरी काय तर, म्हणजे पैसे होते ना काही समजा, तर मग आपण हे पैसे सगळे इकडे जाय तिकडे ये, ह्या महाराजाकडे जाय तिकडे जाय, असं कर तसं कर, अशामध्ये कोणी सांगितलं मी तिथं जायचो, गाडी करायचो, काही करायचो. ते बिर्नाटकला सगळं तिकडं बी गेलो. मग नंतर मग आम्ही मग असंच रक्त त्याला भरायचो. मग इथून औरंगाबादला जायचं, म्हणजे संभाजीनगरला, तिथं भरून घ्यायचं. कधी तिकडे गेले कुणीकडे बी असं, म्हणजे त्याला महिन्यालाच भरावंच लागायला लागलं. मग नंतर कंटिन्यू चालू झालं ते. काय सांगाल आजपर्यंत, समजा मी एक तुमचा किस्सा ऐकला की प्रोमोच्या दिवशी, ग्रँड प्रीमियरच्या दिवशी सुरुवातीला, की बऱ्याच वेळेस उद्घाटनाला वगैरे बोलवतात, हे करतात, पण पाहिजे तेवढे तिथं मानधन किंवा हे देत नाहीत, बऱ्याच वेळेस भाडं सुद्धा भरावं लागलंय. आता तुम्हाला मी काय सांगतो, आता फेक कसं आहे, फोनवर आता काय म्हणत होते की समजा की इकडे या, तुम्हाला याचं उद्घाटन आहे, असं आहे तसं आहे, तुम्हाला 25-30 हजार रुपये देतो. आम्ही त्यांना नुसतं ऍडव्हान्स जरी मागितलं तर फोन गायब व्हायचा. आणि मग असं छोटं मोठं दुकानावर याच्यावर त्याच्यावर आपलं कसं म्हणलं, जाऊ त्या बाजार हाट दाखला बस झाला. मग कोणी असं रिबिन काटाचं दुकान ओपले, आता परबूचे फॉलोअर आहे बाबा, 2 लाख आहे 3 लाख आहेत, आपलं तेवढंच येतं, मग 1000-2000 रुपये द्यायचे. मग त्याच्यात काय होतं, असं चालू झालं तर मला जरसं बरं वाटत होतं, त्याला बरं वाटत होतं, असं झालं होतं. म्हणलं तुझा खर्च तरी जाण्या येण्याचा तरी होईल बा, म्हणजे काय म्हणू आपण त्याला, यूज करून घेतला म्हणा. हा. ठीक आहे. शेवटचा प्रश्न एक विचारतो तुम्हाला, की आता बिग बॉस मध्ये गेलाच आहे, 2-3 दिवस झालेच आहेत, महाराष्ट्र प्रसिद्धी देतोच आहे, तर काय सांगाल सगळ्या महाराष्ट्राला काय प्रार्थना करा या व्हिडिओच्या माध्यमातून? सगळ्या महाराष्ट्राला एवढीच प्रार्थना करेल मी हात जोडून, की जसं तुम्ही आता 23 लाख फॉलोवर
त्याचे 2 वर्ष सुद्धा नाही झाले हम्म. तर तुम्ही एवढा सपोर्ट केला आणि मदत केली, तर मला खात्री आहे महाराष्ट्राची पूर्ण की जेवढे बी त्याचे फॅन आणि फॉलोअर आहे आणि आता जे काही नवीन बी होते हम्म. की मला 101% खात्री आहे की याला सपोर्ट करतील म्हणजे करतील. नक्कीच. खूप खूप धन्यवाद तुमचे. तुम्ही थोडंसं खुलून बोललात याविषयी. मंडळी, सुरुवातीच्या 1-2 दिवसामध्ये जे आपण त्याच्याविषयी ऐकलं होतं, जे त्याच्या रील्स व्हायरल होत होत्या, बरीच लोक असं म्हणत होते की गेल्या वर्षी जसं समजा कार्ड खेळलं काही लोकांनी, तसं हा कार्ड खेळायला बघतोय. मात्र त्याची वस्तुस्थिती आहे, त्याच्या वडिलांनी आता एक पॉईंट टू पॉईंट मला याची पूर्ण कल्पना आहे की ते सांगताना त्यांचं अंतकरण किती जड होत असेल. मात्र मुद्दा म्हणून लोकांना कळावं आणि तो काही कार्ड वगैरे खेळत नाही तर त्याची ती रिअल परिस्थिती होती हे लोकांच्या समोर यावी याच्याकरता ही मुलाखत घेतलेली आहे. बाकी असो, प्रभूला सपोर्ट चांगला करा सर्वांनी. एका साध्या घरचा मुलगा पुढे जातोय, जायलाच पाहिजे. बाकी असो, व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा. पुन्हा एकदा भेटूया एका अशाच व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार.